काय मागणी आहे मला? मागणी आता काय तुपापासून नाव पाहिजे ते उरलेले बोलले तुपापासून आणि नाही दिलं तर काय करणार तुम्ही? काय करताय म्हणजे कांदा लावणार मला या पुन्हा एकदा आंदोलनाचा भाग व्हायला लागला आणि सरकारला दाखवून द्यायला लागेल की आगरी कोळी झोपला नाही तो जागा आहे आणि जेव्हा आगरी कोळी रस्त्यावर उतरल ना तेव्हा या सरकारला पालाला पण जागा भेटणार ना. जय आगरी कोळी, जय दिवा. नाव देत नाही ना मग येड लागलं काय यांना उपास केला तर येड लागलं काय मोर्चा करायला नाव दिलं असतं तर कशाला ही लोक मला मोर्चा काढला असतं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव द्यावं ही मागणी करत पनवेलमध्ये प्रचंड आक्रमक असं वातावरण आहे. इथं रश्मी पोपेट आहे, तरुणी गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसले. तिची प्रकृती सध्या बिघडलेली आहे आणि त्यामुळे इथं स्थानिक नागरिक सुद्धा प्रचंड आक्रमक झालेले आहेत. इथं रस्ता रोको सुद्धा करण्यात आला होता. त्यांच्या नेमक्या भावना काय त्यात आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत की आणि त्यांना आश्वासनं काही मिळाली आहेत का? कारण 4 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. काय सांगाल? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी इथल्या त्यांच्या जवळच्या सर्व नेत्यांना मॅनेज केले. आमचे नेते म्हणावे, समाजाचे नेते म्हणावे असं आता फार कोणी बोललं नाही. कारण प्रत्येक जण आंदोलन करतोय, मागं घेतोय, आंदोलन करतोय, मागं घेतोय. गेले 4-5 वर्ष आंदोलनाची सातत्य राहिले नाही. कोणाला टीका करायची नाहीये. मी त्यांची दिलगिरी व्यक्त करून सांगेन की त्यांना ज्यांना कोणाला आंदोलन करायचं असेल त्यांनी एकसुरेपणात ते आंदोलन ठेवलं पाहिजे. आज ती माझी भगिनी रश्मिता, तिनं 4 दिवस अन्न पाण्याचा कल हे मी घेतलेलं नाही. त्याची प्रकृती ढासळली. समाजाचा इतका प्रतिसाद लाभलाय की आज मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार होतं. यापेक्षा आम्ही समाजाला शांत केले. सोमवारी 6 जुलैला मुंबई मंत्रालयात येणार होतो पण सर्व लोकांचा दिली जाईल आणि आमच्या बैलगाडीवाले 10 वाजता आज आलो त्या आंदोलनाचं नेतृत्व आवाज कसा रश्मिता करेल. आम्ही सगळी म्हणजे त्या आंदोलनाला तात्पुरतं दाबण्याचा प्रयत्न केला जातो. इकडचे स्थानिक जे 2 प्रतिनिधी जे आपण निवडून दिलेले आहेत त्यांचे कुठेतरी धागे केंद्र सरकारकडे गुंतलेले आहेत किंवा ते भ्रष्टाचारी असतात. त्याच्यामुळे ते या आंदोलनामध्ये सक्रिय होत आहेत. आज रश्मिताताई आज आपल्या हक्कासाठी ते उपोषण करत आहेत. पण ते एवढे लाचारी झालेले आहेत ना की त्यांना कोणाची पडलं नाही. जर केंद्र सरकारला माझं आव्हान आहे, जर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रीय लोकनेते दिवा पाटलांचं नाव नाही दिला तर मी स्वतः संतोष भगत म्हणून या विमानतळावर पहिली आग लावायचं पेटवाचं काम मी करणार आहे. आणि इकडचे नेते जरी कधी आज नाही उद्या याच्यात सक्रिय झाले तर त्यांना इथे आसरा देणार नाही, हे माझा शब्द आहे. मला सांगा आजी, तुम्ही दिवा पाटील साहेबांना पाहिलंय का? पाहिलंय ना. काय काय तुमच्या भावना आहेत? आता इतकी वर्ष झालं मागणी आहे. माझ्या घरात कोणती निवड मोठी झाली त्याची वाटी तुपाने दिली आपल्याला त्याच्यावर मोठी जातो. 80 वर्षात काय मागणी आहे मला? मागणी आता काय तुपापासून नाव पाहिजे ते उरलेले बोलले तुपापासून आणि नाही दिलं तर काय करणार तुम्ही? काय करताय म्हणजे कांदा लावणार आग लावणार केलं कुठं कुंभाचं झाडावर होतं ना आम्ही कुठं चटणी कुठे घेतलं नकलं कोणतं झालं आठवड मग आमचा इथून प्रश्न केला. या आमदारांनी सरकारकडे पाठवलं, सरकार सांगते केंद्राकडे पाठवलं. अरे या
जिथे विमानतळ वसलेलं आहे आजूबाजूच्या सगळ्या विधानसभामध्ये ज्या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, बेलापूरचा आमदार सत्ताधारी पक्षाचा, उरणचा आमदार सत्ताधारी पक्षाचा, पनवेलचा आमदार सत्ताधारी पक्षाचा, त्याच्या पुढे आयरोनला गेलो तर आमदार सत्ताधारी पक्षाचा. तुम्हाला फक्त त्याच्यातून त्या मलिदा फक्त एअरपोर्ट मधून कसा मिळेल याच्याकडे तुमचं लक्ष आहे. इतक्या दिवस लोक आंदोलन करायचं, लोकांची भूमिका काय, लोकांचं अस्तित्व काय, लोकांची मागणी काय, याकडे कोणाचं लक्ष नाही. का तुम्ही केंद्राकडे पाठवलंय, आम्ही प्रस्ताव पाठवलाय, मग त्यांचा विचार विनिमय करायला एवढा वेळ लागतो? अरे तुम्हाला जर जेव्हा डिसिजन घ्यायचे असतात, तुम्ही उरी अटॅक सारखा जेव्हा आपल्या विरोधकांनी जेव्हा पाकिस्ताननी जेव्हा हल्ला केला त्याचा डिसिजन कसा यू घेतला? सरकार आपलं असं आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करता ना. नोटबंदीचा डिसिजन घ्यायला तुम्हाला एवढा विलंब नाही लागला, तुम्हाला दुसऱ्या देशावर हल्ला करायला एवढा विलंब नाही लागत. हा छोटासा प्रस्ताव आहे आणि एक छोटीशी मागणी आहे आणि सर्व तुम्ही सांगताय ना की आमची पण तीच मागणी आहे, मग का नाही होत आहे? काही नाही, इथे फक्त लोकांना लॉलीपॉप दिलं जात आहे. मग त्याने आंदोलनं केलीत ना, मग का होत नाहीये हे? आज तर प्रश्न आमचा आहे ना की फक्त तुम्ही दिखाव्यापुरते हे आंदोलनं करताय. आज ही कन्या बिचारी की आमची भगिनी ती 4 दिवस झाली, तिने अन्नाचं कण नाही, पाण्याचं थेंब सुद्धा ती ग्रहण करत नाहीये. का कोण त्याची दखल घेत नाहीये? का झोपलेले आहे ते? तुम्हाला नक्की इथे राजकारण करायचं आहे की खरोखर दिवा पाटलांच्या नावासाठी तुम्ही झटताय? आणि जर तुम्ही दिवा पाटलांच्या नावासाठी झटत असाल ना तर तुम्ही इथे हजर पाहिजे होते. का नाही येत तुम्ही फक्त विशिष्ट पक्षाचा किंवा विशिष्ट गटाचा मोर्चा घेऊन का जाता? आता इथे जमलेले सर्व पक्षी आहेत, कोणीही पक्षाचा झेंडा घेऊन इथे आलेला नाही. सर्वजण आले ते दिवा पाटील साहेबांसाठी आले आणि त्यांचं नाव या एअरपोर्टला लागावं म्हणून आले. तुम्ही का नाही दिसत? मग जेव्हा तुम्ही दिसून देता लोक प्रश्न विचारणार आहेत. काय आज सगळे लोकांचे आम्हाला पैसा नाही पाहिजे, आम्हाला लोकांना नागरिक पुण्याला पैसा नाही पाहिजे, आम्हाला काय नाही पाहिजे, आमचा मगल म्हणून नाव पाहिजे आम्हाला. बस आज 4 दिवस पोरी बसलेले आहेत, त्यांना काय समजत नाही का? कोणाला नेत्यांना याला समजत नाही का? 4 दिवस पोर उपासनेला बसलेले आहेत, कोणाला कळत नाही का? तर निर्णय कधी घेणार होता? कोणीच येत नाही रवा. आमची काय आग्रिकोल्यांची इच्छा, आमची पिढी आहे ना, पुढची पिढी आग्रिकोल्यांची आमच्या जमिनी गेल्या, आमच्या गाव पण सोडलं, त्यांनी जावयाला मागवलं, सगळं गेलं. मग आमच्या पुढच्या पिढीला कठीण जाईल ना. पुढची पिढी आहे ना आमची पोराबालांची, मग त्याला नाही जर जाईल का बाबा आता जर ना मी कार्य केला तर पुढच्या पिढीला जर जाईल ना. कधी देणार? किती वर्ष? आता आम्ही किती वेळा मोर्चा काढला, आम्ही कल्याणपासून डोंबिवलीपासून लोक आलेली, किती आम्ही मोर्चा काढलेला, पण बाकीपर्यंत नावं देत नाही ना. मग येड लागले का यांना उपासनेला बसला? येड लागलं काही मोर्चा काढायला? नाव दिलं असतं तर कशाला ही लोक मला मोर्चा काढला असतं? ती कशाला उपासनेला बसते? गेली 2018 पासून आम्ही संघर्ष करत आलोय. वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही आंदोलन केले. प्रत्येक आंदोलनामध्ये आम्हाला फक्त आणि फक्त आश्वासन भेटलं की विचारात आहे, विचाराधीन आहे. मग तुमचा विचार कधी येणार आहे तुमच्या डोक्यात? म्हणजे आज इथे महाराष्ट्रातून दिल्लीला हे जाण्यासाठी त्याबद्दल त्याला पत्र जाण्यासाठी आज 8 वर्ष लागली. एवढा मोठा पत्राचा कागद वजन आहे का? महाराष्ट्र सरकारला विचारलं ते. नमस्कार, मी धीरज पाटील, रायगड जिल्ह्याच्या खारपाडा गावातून आज मी इथे उपोषणाला आलोय. रश्मीताई पोपेटा 4 दिवस झाले आमरण उपोषण करते. या गोष्टीची मलाच लाज वाटली, एक भूमिपुत्र म्हणून, एक समाज बांधव म्हणून, आग्रिकोली म्हणून मी इथं आलोय. पण उपोषण करण्याची वेळ का आली याचा प्रश्न कधी आग्रिकोली लोकांनी विचारला नाही. 2018 जेव्हा आंदोलन झाला तेव्हा दिवा पाटील कोण हे संपूर्ण जगाला समजलं. पण त्यावेळी जे सत्तेत होते, सत्तेत नव्हते, त्यांनी एकमेकांवरती बोटं दाखवली. आणि जेव्हा सत्तेत नव्हते त्यांनी काय सांगितलं, जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा आम्ही लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव हे आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊ. पण सत्ता आल्यापासून ते आतापर्यंत फक्त बांधवबांधवी करते सरकार. एक लाज वाटली पाहिजे आपल्या आग्रिकोली समाजाला, कारण आग्रिकोली समाज हा फक्त इथला पुरता मर्यादित समाज नाही. आज 5 जिल्ह्यांमध्ये आपल्या आग्रिकोली समाज भव्य मोठ्या प्रमाणात आहे. तरी पण हे सरकार आपल्या लोकांना मूर्खच करते. तर किती दिवस तुम्ही राजकारणाच्या पाठी नाचणार आहात? एक राजकारण तुम्ही करा, एक वेळेपुरता, पण पहिले समाजाला तुम्ही पहिले प्राधान्य द्या. आणि लोकनेते दिवा पाटील यांचं कार्य हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि लोकनेते दिवा पाटील हे फक्त नाव नाही, हा आपला अभिमान आहे, आपला स्वाभिमान आहे. आणि आपल्या समाजाचं अस्तित्व जर तुम्हाला टिकवायचं असेल ना तर तुम्हाला या पुन्हा एकदा आंदोलनाचा भाग व्हायला लागेल आणि सरकारला दाखवून द्यायला लागेल की आग्रिकोली झोपला नाही, तो जागा आहे. आणि जेव्हा आग्रिकोली रस्त्यावर उतरेल ना तेव्हा या सरकारला पालाला पण जागा भेटणार ना. जय आग्रिकोली, जय दिवा.